मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर गेले 2-2.5 महिने सायलेंट मोडवर असलेले या जिल्ह्यातील वादळी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे संजय मामा शिंदे हे पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी करमाळ्यातून जनता दरबारात घेत आपण आपलं पुढचं लक्ष करमाळाच असणार याचेही संकेत या जनता दरबारातून दिले। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील एक वादळी आणि राजकीय प्रतिस्पर्ध्याला टप्प्यात आणून त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यात तरबेज असलेले म्हणून संजय मामा शिंदे यांची जिल्ह्याला ओळख आहे। राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश लक्षात घेऊन होणारी विधानसभा निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची होईल आणि सत्ता स्थापनेच्या वेळी अपक्षांना आगळेवेगळे महत्त्व प्राप्त होईल असा अंदाज बांधून शिंदे बंधूंनी माढा आणि करमाळ्याच्या रणांगणात अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। या निर्णयातून हे दोघंही आपला अंदाज चुकल्याने पराभूत झाले। पराभूत झाल्यानंतर यांचे कार्यकर्ते 30 वर्षात असलेली सत्ता गेल्यानंतर सत्तेच्या परिघाबाहेर गेल्यावर अस्वस्थ झालेले पाहायला मिळाले। निवडणूक निकालानंतर गेल्या जवळपास 2-2.5 महिने माजी आमदार संजय मामा शिंदे हे सायलेंट मोडवर होते। काका पुतणे दोघेही परत अजितदादांकडे जातील का, किंवा मुख्यमंत्री फडणवीसांशी शिंदे कुटुंबियांचा असलेला पूर्वीचा स्नेह आणखी दृढ भाजपमध्ये जाऊन केला जाईल का, यासारखे अनेक प्रश्न आज उपस्थित केले जात आहेत। परंतु शिंदे बंधू मात्र आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत मौन बाळगून बसलेले आहे। राज्यात सर्वत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुळधाण उडत असताना सोलापूर जिल्ह्याने मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला हात दिला। मोहिते पाटलांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा लाभ सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला झाला आणि माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला झाला। या माढा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट असलेले सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या चारही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या विरोधातील उमेदवार विजयी झाले। तर मोहोळमधून जे सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे तिथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले। शिवसेना उबाठाचे बार्शीतून दिलीप सोपल विजयी झाले। म्हणजे एकंदर 11 पैकी 6 जागांवर महायुतीचे विरोधक विजयी झाले, तर 5 जागांवर महायुती समर्थक भाजपचे आमदार झाले। या सर्व घडामोडी घडत असताना सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जे यश मिळालं त्या यशापाठीमागे मोहिते पाटलांचा त्या पक्षात झालेला प्रवेश हेही एक कारण असल्या कारणामुळे पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील पर्व सुरू होते की काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ लागला। राज्यात भक्कम बहुमत पाठीशी असलेले भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थापन झाल्याने या परिस्थितीला काही अंशी लगाम बसला। भल्या नेत्यांना या विधानसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली असल्या कारणामुळे अनेक नेते गोंधळून गेल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले। यामुळे या सर्व नेते मंडळींनी आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करण्या अगोदर थांबा आणि पहा अशी भूमिका घेणे पसंत केले। संजय मामा शिंदे हे देखील या भूमिकेला अपवाद ठरले नाहीत। मला वाटतं गेल्या 2 महिन्यात त्यांनी थांबा आणि पहाचा अजूनही त्या भूमिकेतच ते आहेत, परंतु त्यांना एक दिलासा मिळालेला आहे नक्की। मोहिते पाटील यांच्या भाजप सोडण्याने माढ्यातून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत व्हावे लागले, तर सोलापुरातून राम सातपुतेंना पराभूत व्हावे लागले। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते माळशिरसमधून देखील पराभूत झाले। त्यावेळची एक मोहिते पाटलांची प्रतिज्ञा होती, बीडचं पार्सल परत बीडला पाठवायचं। त्यांची जी काय घोषणा होती ती घोषणा या दोन्ही निकालानंतर प्रत्यक्षात उतरली असल्याचं चित्र त्या काळात पाहायला मिळालं। परंतु नंतर राम सातपुते यांनी स्वतःला माळशिरसमध्ये पुन्हा एकदा झोकून दिलेला आहे आणि त्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात उघड डावपेच लढवायला सुरुवात केलेली आहे। राज्यात भक्कम पाठबळात सरकार आल्यानंतर
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील जे विधान परिषदेचे सदस्य आहेत भाजपचे, त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत आघाडी उघडलेली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी या अनुषंगाने जोरदार प्रयत्न माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते यांनी चालू केलेले आहेत. त्या अनुषंगाने रणजितसिंह नाईक मोहिते पाटलांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नोटीसही बजावलेली आहे. परंतु त्यानंतर सदस्य नोंदणीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं अभिनंदन करणारं पत्र देखील पाठवलेलं आहे. त्यामुळे अजूनही मोहिते पाटलांवर कारवाई होणार की होणार नाही याबाबत साशंकता कायम आहे. मोहिते पाटलांचे राजकीय विरोधक म्हणून जयकुमार गोरेंना ओळखलं जातं. त्यांच्याकडेच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवल्याने मोहिते पाटलांचे राजकीय कोंडी करण्याचे भाजपाचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे आणि संजय मामा शिंदे हे तिघे एकमेकांचे 2014 पूर्वीपासूनचे मित्र आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत या तिघांनी मिळून सदाभाऊ खोतांना आपलं समर्थन दिलेलं होतं. त्या 19च्या लोकसभेत हे दोघे मित्र एकमेकांच्या विरोधात लढले आणि त्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले तर संजय मामा शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर काही काळाने संजय मामा शिंदेने मोहिते पाटलांना संसदेत जाण्याची संधी मिळू नये यासाठीच आम्ही दोघे एकमेकांच्या विरोधात लढलो असा गौप्यस्फोट देखील केला होता. 2023 पासून यांच्या दोस्ताना पुन्हा एकदा बरं आलेला जिल्ह्याला पाहायला मिळाला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत संजय मामा शिंदे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांची जबरदस्त पाठराखण करून त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु निंबाळकरांना त्यांनी साथ दिली असली तरी धैर्यशील मोहिते पाटलांनी निंबाळकरांना मात दिली. आता हे त्रिकूट जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जाते. पण संजय मामा शिंदे कोणत्या पक्षाकडून सक्रिय होणार हा प्रश्न आज तरी अनुत्तरित राहिला आहे हे निश्चित. धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.